आहे विठ्ठल विठ्ठल दादा कसे होते ते असे म्हणायचे नाही बरं का, हे सगळे माझ्यासाठी नाही नाही सगळ्यांसाठी मी आहे. तो खरा माणूस असतो नाही तर आपल्यासाठी बी आपण सगळ्यासाठी बी आपण व्हायच नाही. अहो म्हणले काय झालं वाटलं, मी पण म्हटलं हा म्हणले बरोबर आहे, मला सुद्धा असं वाटलं की तुमच्यासारखंच असलं पाहिजे. आणि माझा अभिमान वाटायचा त्यांना कधी महाराज पुढे चाललाय काय चाललाय. मध्यंतरी हे घराचं काम चाललं होतं तेव्हा मी एकदा निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाला आलो होतो त्यावेळेला त्यांनी मला आवडून घरी जेवायला. आणि मला वाटतं मागच्या वेळेला सिंदखेडला मी जाणार होतो तिकडून येऊन गडबडीत, तर हट्यावीन उभी राहिली होती बरं का. आपल्यातली लोक होती, कोण होतो कोण तरी, फोटो पण काढले त्यांनी. ती शेवटची भेट आमची बरं. त्याच्यानंतर भेट नाही का नाही, येता येता हाय हॅलो करायची, अगदी बाहेर यायचे, थांबा मारायचे. कसं असतं माहितीये का, प्रेम टिकवण्यावर असतं. आणि सगळ्यांसाठी म्हणून होतं. म्हटलं माझा स्वभाव आहे, ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही म्हटले, माझ्यासाठी तुम्ही आलात, धन्यवाद. तिथे येऊन मुक्काम केला, दुसऱ्या सकाळी मी घरी गेलो. आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून एकमेकांबद्दल आमचं, एकमेकांच्या वैयक्तिक आमचं तर एकमेकांविषयी आपुलकी होती. आता त्या दिवशी मला आजच्या विसर्जनला येता आलं नाही, कारण आमच्या घराच्या समोरच घटना घडली होती अशीच. आता येत नाही, कीर्तनाचे कार्यक्रम कॅन्सल केले 2 दिवस. सामाजिक संकेत काय असतात बरोबर आहे का नाही, असतो. पिंडदान करायचं असतं, इथून गेलो ना आपण. मग ते का करायचं असतं, तर कर्म आमच्याकडून घडत असतात. धर्मराजाकडून सुद्धा कर्म घडलं होतं ना चुकीचं. पण हे कर्म जर तुम्हाला अधर्माचे असतील तर त्याचा नाश करायचा असेल तर वैदिक कर्मकांड मला सांगतो पिंडदान पाहा. तुकोबाराय सांगतात यातलं काहीच करू नका, मी सांगतो 2 गोष्टी तेवढ्या करा. काय, सगळ्यातून पवित्र व्हायचं असेल तर या जगामध्ये फक्त एकच आहे, नाम. आपण सावडून आलो आता, मग अशी बसलो होतो, भटजीने सांगितलं गोमूत्र हातला. मी ह्याच्या विरोधातला माणूस आहे बरं का. मी कुठेही जात गेलो मैतीला सावडायला, आता मी जवळजवळ आठवड्याचा 2-3-4 वेळा असतो स्मशानभूमीत. आल्यावर कधीही गोमूत्र मी अंगावर घेत नाही. का घेत नाही माहितीये का, तुकोबांनी सांगितलंय, उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय पवित्र कासय. आणि पवित्र व्हायचंय ना, तुम्हाला प्रमाण माहिती असेल, पवित्र तो देह वाणी जो वदे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी कायाच्या वेगळे कायाच्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायकच आहे याच्याकडे. आणि हरिपाठामध्ये सांगितलं पवित्रची होय देह